हॅलो गाईज, कसे आहात? मजेत आहात ना? माझा तुम्हा सर्वांना जय श्रीराम. रेसिपी टाकायला जरा उशीर झाला काही कारणास्तव. तर चला, आज आपण आषाढ तळणार आहोत मस्त. आषाढ तळण्यासाठी बघा, हे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. बाजरीचं पीठ घेतलं आहे 2 चमचे. गूळ घेतलेला आहे. अगदी छोटा कापून घेतला आहे थोडासा फोडून असा. हे गव्हाचं पीठ आहे 1 वाटी. ते पण काढून घेतलेलं आहे एका ताटात. ही खसखस आहे. थोडीशी बडीशोप घेतली ही खूप. आणि हे सर्व मिश्रण आपल्याला आता हे भिजवून घ्यायचं आहे. आता हा जो गूळ आहे आपला, गूळ आपल्याला भिजत घालायचा आहे. त्यासाठी आपण एक पॅन घेतलं आहे. त्या भांड्यात आता आपण हा गूळ काढून घेणार आहोत. हा गूळ सगळा आपण ह्या भांड्यात काढून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. आता ह्या गुळात जेवढं मावेल तेवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे. जास्त पाणी घालायचं नाही आहे. फक्त गूळ भिजेल एवढंच आपल्याला पाणी त्यात घालायचं आहे. बघा, जास्तही नाही आणि जास्त कमी नाही असं बघा. गूळ जेवढा भिजेल एवढंच मी पाणी त्यात घातलेलं आहे. आता हा गूळ आपल्याला 10 मिनटं ठेवायचा आहे. तो चांगला विरघळून जाईल 10 मिनटात. बघा, हा गूळ आता विरघळायला लागलेला आहे. खूप छान रेसिपी आहे ही. बघा, हे गुळाचं पाणी आपलं अगदी तयार आहे. आता हे मस्त, हे पाणी आता आपण गाळून घेणार आहोत हे चांगलं एका चाळणीने. बघा, चाळणीवरती ठेवून मी हे पाणी सगळं गाळून घेते चांगलं. काडी वगैरे असू शकते त्या गुळात, त्यामुळे पाणी पण थोडं झालं आहे. ते पण तेवढ्या पाण्यात जेवढं आपलं पीठ भिजेल तेवढंच आपल्याला पीठ भिजवायचं आहे या कापण्यांसाठी. बघा, आता हे सर्व मिश्रण आपण जे घेतलेलं आहे ते एकत्र करून घेणार आहोत. हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून घेतलं. आता हे जे आपण गुळाचं पाणी केलेलं आहे ते आपण पण यात घालून घेणार आहोत थोडं थोडं. आणि हे पीठ भिजवून घ्यायचं आहे सगळं. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, आता आपण हा गुळाचं पाणी यात भिजवून घेणार आहोत हे पीठ सगळं. आषाढाला आमच्याकडे हे आवर्जून तळलं जातं हे पदार्थ. तुमच्याकडे तळतात का हे पण नक्की मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. अशाच नवीन नवीन चॅनलवर रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, हे पीठ पण आता आपलं छान भिजलं आहे. थोडंच तूप लावलं आहे आता वरून मी त्याला. तूप लावून हे पीठ 10 मिनटासाठी ठेवायचं आपल्याला रेस्ट करायला. बघा, त्याच पिठातलं थोडंसं पीठ मी असं पातळ भिजवून घेतलं आहे. जर घरात वयस्कर माणसं असतील तर ती कापणी चावायला जरा जड जाते, तर असे तुम्ही गुलगुले म्हणा किंवा गोड भजेही म्हणू शकता आपल्या साध्या सोप्या भाषेत. हे पण पीठ भिजवून घेतलं आहे मी. बघा, हे दोन्ही पण पीठं तयार आहेत अगदी तळण्यासाठी. 10 मिनटं आपण ठेवलेलं हे पीठ छान असं रेस्ट करण्यासाठी. आता जे आपण घट्ट पीठ भिजवलं त्याची आपण ही पोळी लाटून घेतली आहे अशी छान. जास्त जाड नाही आणि पातळ नाही, अशी पोळी आपण लाटून घेतलेली आहे. बाजरीच्या पिठामुळे याला खूप छान फ्लेवर येतो. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आता हे आपण छान काप करून घेणार आहोत याचे. अगदी सावकाश आणि मंद आचेवर आपल्याला ही तळून घ्यायचे आहेत. हे काप आपण असे कापून घेणार आहोत. जास्त शंकरपाळ्यापेक्षा थोडेसे मोठे हे काप ठेवायचे आहेत आपल्याला. बघू शकता तुम्ही. असे काप आपण आता हे करून घेणार आहोत असे चांगले. बघा, असे काप आपण आता हे कापून घेतले आहेत त्रिकोणी छान. आणि आपल्याला ही मंद आचेवरच तळायचे आहे. जास्त पटपट नाही, अगदी निवांत आपल्याला हे काम करावं लागतं. बघा, आपले आता इकडं कापून तयार आहे ते शंकरपाळ्याचं. इकडे कढई ठेवलेली आहे चांगली. कढई पण चांगली गरम झाली आहे आपली. आता त्यात तेल घालायचं आहे. तेलातच तळायचं. तुम्ही तुपात पण तळू शकता, तेलात पण तळू शकता. तेल पण आता आपलं चांगलं गरम झालं आहे.
आता आपण हे सगळं काय तळून घेणार आहोत असं चांगलं. तेल पण चांगलं गरम झालेलं आहे आपलं. बघा बघा, गॅस जास्त मोठा नाही आणि जास्त बारीक नाही, मीडियम फ्लेमवर आपल्याला हे सर्व तळून घ्यायचं आहे असं चांगलं. बघा, एक एक आपण कापणी यात सोडली आहे. आता इतकी सुंदर आणि खुसखुशीत मस्त लागते ना, अगदी अप्रतिम. तुम्ही पण नक्की ट्राय करा. बघा, मंद आचेवर आपल्याला छान असे हे तळून घ्यायचे आहेत आता मस्त. अगदी बघा किती छान फुगतायत निघते. गरमागरम तुम्ही नक्की सर्व करा. खूप छान रेसिपी आहे आणि ती झटपट होणारी आहे. इकडे आता आपण हे भजी पण तळून घेत आहोत अशी छान. यात सोडा बिडा काय घालायचा नाही आहे. बाजरीच्या पिठामुळे ते लगेच फुगले जातात. बघा, तुम्ही गुलगुले पण म्हणू शकता. अगदी जाळीदार आणि स्पॉन्जी असे आपले हे गोड भजे पण तयार आहेत. बघा, अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.